नमस्कार. आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असाल. तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर सुंदर अशी ऑक्सिडाइज ज्वेलरी शेअर करणार आहे आणि आता जसं की हे नवरात्रीचे दिवस आहेत आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की दांडिया किंवा गरबा इव्हेंट जेव्हा होतात तेव्हा त्याच्यासाठी ही ऑक्सिडाइज ज्वेलरी स्पेशली हवीच असते. तुम्ही जर चनिया चोली घालणार असाल, मग इंडो वेस्टर्न तुम्ही लुक करणार असाल तरी सुद्धा ऑक्सिडाइज ज्वेलरी जी असते ती एकदम मस्ट असते, कारण त्याच्याशिवाय दांडिया किंवा गरबासाठी नवरात्रीमध्ये जो तुम्ही लुक करता ना तो एकदम इनकम्प्लीट असतो. सो आज अशी मस्त ज्वेलरी आणि मेन म्हणजे ही इतकी अफोर्डेबल आहे ना, खूप अफोर्डेबल आहे. तुम्ही नक्कीच ही घेऊ शकता आणि जर अजूनही तुम्ही घेतलेली नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळतील. तुमच्यासाठी पटकन ऑर्डर करा. तर चला जास्त वेळ न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला तर मनापासून लाईक करा, शेअर करा आणि हाईप करायला विसरू नका. ओके, सो सगळ्यात पहिली मी तुम्हाला इथे ज्वेलरी सेट दाखवणार आहे. तर ज्वेलरी सेट पासून मी इथे सुरुवात करते. सो फर्स्ट हा तुम्ही बघू शकता किती मस्त कलरफुल असा हा सेट आहे ऑक्सिडाइज ज्वेलरी आणि चोकर आहे. हा खूप मस्त आहे आणि अशा प्रकारची तर डेफिनेटली तुमच्याकडे ज्वेलरी असायला पाहिजे. एकदम कोणत्याही आउटफिटला तुम्ही जो पण घालणार असाल त्याला एकदम एनहान्स करू शकतो हा जो सेट आहे तो. आणि कधी कधी आपण ब्लॅक स्पेशली आपण ह्या दिवसामध्ये वापरतो, म्हणजे जेव्हा रात्रीचे इव्हेंट होतात, जेव्हा आपण गरब्यासाठी किंवा दांडियासाठी बाहेर पडतो तेव्हा अशा प्रकारची ज्वेलरी जी एकदम हायलाईट करते. सो अशा प्रकारची थोडीशी कलरफुल असे जे चोकर किंवा लॉंग नेकलेस वगैरे असतात ना, ते तर तुमच्याकडे नक्कीच पाहिजे. तर हा अशा प्रकारचा सेट आहे, चोकर आहे. त्याच्यासोबत तुम्हाला हे सुंदर असे इयरिंग्स मिळत आहेत नाजूकसे. सो हे डेफिनेटली तुम्ही घालू शकता. काही जणींना खूप मोठे लॉंग इयरिंग्स नाही आवडत, तर तुम्ही डेफिनेटली अशा प्रकारचे जे इयरिंग्स आहे ते ऑप्ट करू शकता. सो एकदम मस्त असा हा सेट आहे आणि खूपच अफोर्डेबल आहे. नक्कीच तुम्ही घेऊ शकता. नेक्स्ट तुम्ही बघू शकता हा किती मस्त आहे आणि एकदमच सुंदर दिसतो हा जो चोकर आहे तो, आणि हा थोडासा लॉंग असा आहे आणि याची पण डिझाईन वगैरे तुम्ही बघू शकता. अगेन हा सुद्धा एकदम कलरफुल असा आहे आणि खरंच अशा प्रकारची ही जी ऑक्सिडाइज ज्वेलरी असते ना ती ह्या दिवसामध्ये म्हणजे नवरात्रीच्या ह्याच्यामध्ये तुमच्याकडे नक्कीच असायला हवी. इनफॅक्ट तुम्ही त्याच्यानंतर सुद्धा ब्लॅक साडीवर किंवा ब्लॅक कलरचा कोणताही तुम्ही आउटफिट घालणार असाल, इंडो वेस्टर्न लुक करणार असाल तर डेफिनेटली तुमच्याकडे अशा प्रकारची ज्वेलरी असायला पाहिजे. सो अशा प्रकारे हा नेकलेस तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळतोय. इट्स अ ब्युटिफुल पीस. त्याच्यासोबत तुम्हाला हे असे इयरिंग्स मिळत आहेत. जसे सेम चोकरचे डिझाईन आहे सेम तसेच इयरिंग्स पण तुम्हाला मिळत आहेत. सो हे सुद्धा त्याच्याबरोबर खूप मस्त वाटतात. सो हा सुद्धा मी तुम्हाला हायली रेकमेंड करते. नेक्स्ट तुम्ही बघू शकता सेम त्याच डिझाईन मध्ये आहे, बट हा ब्लॅक कलर मध्ये आहे आणि ब्लॅक कलर तर तुम्हाला माहिती आहे हा सुंदरच दिसतो एकदम. सो मस्त आहे हा, एकदम सेम त्याच डिझाईन मध्ये आहे. बट अशा टाईप मध्ये ना एक तरी तुमच्याकडे डेफिनेटली असायला हवा. हा कोणत्याही तुमच्या आउटफिटला एकदम जाजब करून टाकतो असा प्रकारचा हा नेकलेस आहे. सो खूप मस्त आहे आणि क्वालिटी वगैरे पण एकदम मस्त मिळते. आणि इयरिंग्स तुम्हाला अशा प्रकारे मिळत आहेत सेम त्याच डिझाईन मध्ये. सो इयरिंग्स पण त्याचे खूप मस्त दिलेले आहेत, थोडेसे लॉंग असे. सो डेफिनेटली हा आपण जो चोकर सेट आहे ऑक्सिडाइज मध्ये हायली रेकमेंडेड. नेक्स्ट तुम्ही बघू शकता सच अ ब्युटिफुल, आय मीन जस्ट लुक ॲट दिस. किती सुंदर दिसतोय हा. आणि ह्याचं पण फिनिशिंग आणि एक छान मस्त ती जी शाईन पाहिजे असते ती शाईन आहे ह्याला. छान मस्त मिरर मध्ये आहे ऍक्च्युली हा. सो खूप सुंदर आहे आणि थोडा लेअरिंग मध्ये आहे. सो डेफिनेटली अशा प्रकारचा लेअरिंग जो नेकलेस आहे तो तुमच्याकडे असायला पाहिजे. सो हे सुद्धा एकदम मस्ट आहे. आणि जर तुम्ही लेहंगा चोली किंवा चनिया चोली एकदम घेरदार फ्लेअरवाला असा तुम्ही लेहंगा घालणार असाल तर डेफिनेटली त्याच्यावरती तुम्ही अशा प्रकारची ज्वेलरी घालायला पाहिजे. ती तुमच्या लुकला अजून छान मस्त ब्राईटन अप करते. सो मस्त आहे हा जो नेकलेस आहे तो. आणि त्याचे इयरिंग्स जे आहे ते तुम्हाला अशा प्रकारे मिळत आहेत. सच ब्युटिफुल इयरिंग्स. ते तुम्ही सेपरेट पण पेअर करू शकता, खूप मस्त दिसतील हे. आणि ट्रस्ट मी, हे जेव्हा पण तुम्ही गरबा आउटफिटसाठी घालाल ही ज्वेलरी तर मस्त दिसाल तुम्ही. सो डेफिनेटली हायली रेकमेंडेड. नेक्स्ट अजून एक असाच मिरर मध्ये तुम्ही बघू शकता, मस्त आहे हा एकदम. सो हा सुद्धा जो ज्वेलरी सेट आहे तो पण किती छान आहे. याची डिझाईन पण तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे ती. आणि हा पण घातल्यानंतर खूप मस्त दिसतो. अगेन मी तुम्हाला हे सांगेन की जेव्हा पण तुम्ही असा लेहंगा चोली किंवा असा फ्लेअरवाला स्कर्ट वगैरे घालणार असाल आणि तशा प्रकारचा आउटफिट तुम्ही कॅरी करणार असाल तर तुम्ही अशा प्रकारची जी मिरर ज्वेलरी असते ती तुम्ही फ्लॉन्ट करायला पाहिजे. खूप सुंदर दिसते रात्रीच्या वेळेला. सो हा सुद्धा एकदम मस्त आणि मस्ट बाय असा आहे. त्याच्यासोबत तुम्हाला जे इयरिंग्स मिळतात ते असे मिळतात. सो अशा प्रकारचे इयरिंग्स आहेत, खूपच मस्त इयरिंग्स आहेत त्याचे पण. सो डेफिनेटली हा पण मी तुम्हाला एकदम हायली रेकमेंड करते.
खूप मस्त आहे, अजिबात तुम्ही मिस नका करू. आपण बँगल्स कडे वळूया. तर त्याच्यामध्ये मला तुम्हाला दाखवायचे तर हे अशा प्रकारचे जे हँडकफ असतात ते अतिशय सुंदर दिसतात. तुम्ही बघू शकता छान मस्त त्याच्यामध्ये घुंगरूचा सुद्धा आवाज येतो एकदम छुन 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 छुन. सो अशा प्रकारे हे बेसिकली हे असे असतात, हँडकफ असतात. असे खूप वेगवेगळ्या डिझाईनमध्ये, खूप वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये तुम्हाला बघायला मिळतात. सो हे असे आहेत. सो अशा प्रकारे हे दिसतात आणि खूपच मस्त दिसतात. सो तुम्ही बघू शकता आणि डेफिनेटली हे पण तुम्ही घेऊ शकता आणि हे मी 2चा सेट घेतलेला होता. नक्कीच हे तुमच्याकडे असायला पाहिजे. नेक्स्ट तुम्ही बघू शकता हे सुंदर असे एकदम कडे असतात तसे आहेत, हे एकदम हेवी असे. सो हे पण खूप सुंदर आहेत ऑक्सिडाइजमध्ये आणि हे पण मी 2चा सेट मी घेतला होता त्यावेळेला आणि खूप सुंदर आहेत हे सुद्धा. अगेन हे सुद्धा मस्त दिसतात आणि जर तुम्ही अजून जे ऑक्सिडाइज प्लेन बँगल्स असतात त्याच्या मागे पुढे जरी तुम्ही घातले आणि पूर्ण असा मस्त सेट जरी बनवला तरी खूप छान दिसतो आणि सिंगल सुद्धा छान दिसतात. सो अशा प्रकारचे हे जे कडे आहेत डेफिनेटली हे पण तुमच्याकडे असायला पाहिजे. नेक्स्ट दाखवते मी तुम्हाला, हे तुम्ही बघू शकता, हे पण अगेन खूप मस्त आहेत आणि हे अशा प्रकारे घातले जातात. सो ह्याची डिझाईन पण खूप मस्त आहे आणि खूप सुंदर दिसतात हे सुद्धा. हे पण मी 2चा सेट घेतलेला होता. सो हे तुम्हाला हवं तर तुम्ही सेपरेटली हातात घालू शकता किंवा असे सुद्धा घालू शकता. खूप मस्त दिसतात हे अशा प्रकारचे जे असतात. सो समर सीझनमध्ये सुद्धा जेव्हा तुम्ही कॉटनच्या साड्या वगैरे आपण जेव्हा नेसतो, सो कॉटनच्या साड्यांवरती सुद्धा अशा प्रकारची जी ऑक्सिडाइज ज्वेलरी असते ती आपल्याला हवीच असते. सो अशा प्रकारचे डेफिनेटली तुम्ही घेऊन ठेवू शकता. तर मी तुमच्यावर इकडे शेअर करते आणि दिस इज काइंड ऑफ ब्रेसलेट टाईप आहे हे आणि खूप मस्त आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्या मध्ये मध्ये छान मस्त हे असे स्टोन दिलेले आहेत, इतके सुंदर दिसत आहेत आणि ते असे घुंगरूस लावलेले आहेत. सो अगेन हे सुद्धा अशा प्रकारचं आहे. सो हे सुद्धा एक सिंगल असं खूप मस्त दिसतं आणि अजून 2 तुम्हाला एक्स्ट्रा हवं असेल तर तुम्ही तशा ह्याच्यामध्ये तुमच्यासाठी ऑर्डर करू शकता. सो हे पण खूप मस्त आहे आणि खूपच सुंदर दिसते. सो हे पण तुम्ही नक्कीच घ्यायला पाहिजे. नेक्स्ट मी तुम्हाला दाखवेन, हे आहे पूर्ण सिल्वर अशा ह्या बँगल्स आहेत. हा पूर्ण सेट मिळतो. सो नक्कीच ह्या अशा प्रकारच्या बँगल्स तुमच्याकडे पाहिजेच, कारण खूप सुंदर दिसतात. ह्या आता तुम्ही इंडो वेस्टर्न लुक करणार असाल किंवा तुम्ही प्रॉपर ट्रॅडिशनल जसं चनिया-चोली किंवा लेहंगा वगैरे तुम्ही घालणार असाल, फ्लेअरवाला एकदम स्कर्ट घालणार असाल, तर त्याच्यावरती अशा प्रकारचा हात भरून अशा मस्त ह्या ज्या बँगल्स आहेत त्या अतिशय सुंदर दिसतात. सो अशा प्रकारच्या ह्या बँगल्स आहेत, खूप मस्त दिसतात. तो ह्या तर तुमच्याकडे नक्कीच असायला हवा आणि तुम्ही मगाशी मी तुम्हाला जे कडे वगैरे दाखवले ना ते सुद्धा तुम्ही मिक्स अँड मॅच करून डेफिनेटली एक सेट तयार करू शकता आणि छान मस्त फ्लॉन्ट करू शकता. इयरिंग्समध्ये तुम्ही बोलाल तर इयरिंग्समध्ये हे अशा प्रकारचे जे थोडेसे मोठे झुमके आहेत आणि हे एकदम लाईट वेट आहेत, अजिबात हेवी नाही आहेत. तुम्ही डेफिनेटली कॅरी करू शकता. सो अशा प्रकारचे हे झुमका टाईपमध्ये आहेत आणि काहीच घालायचं नसेल आणि फक्त तुम्हाला अशा प्रकारचे स्टेटमेंट इयरिंग्स असं आपण बोलतो तसे मोठ्या साईजमध्ये हे जे झुमका इयरिंग्स आहेत ते तुम्ही घालू शकता आणि असे खूप वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत आणि खूप डिफरंट स्टाईल्स आहेत इयरिंग्समध्ये. सो इयरिंग्समध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डेफिनेटली त्याच्यावरती चेकआउट करू शकता. ऑक्सिडाइज ज्वेलरी आणि त्याच्यामध्ये जर नोज पिन नसेल तर मग काय मजा. तर ह्या दिवसामध्ये खास करून ह्या अशा प्रकारच्या ज्या नोज पिन असतात त्या तर तुमच्याकडे असायलाच पाहिजे. सो मी घेतल्या होत्या, त्याच्यामध्ये मी पूर्ण हा मला बॉक्स मिळालेला, त्याच्यामध्ये आय थिंक मला वेगवेगळ्या डिझाईनच्या ह्या नोज पिन मिळाल्या होत्या. त्यातली एक मी घातली आहे ऑलरेडी आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला 5 ते 6 ह्याच्यामध्ये नोज पिन मिळतात. सो डिफरंट डिझाईन्स मिळतात तुम्हाला. सो अशा प्रकारच्या नोजपिन पण तुम्हाला हव्याच असतात तुम्ही जेव्हा पण लुक करणार असाल. इनफॅक्ट समर सीझनमध्ये सुद्धा तुम्ही जेव्हा कॉटनची साडी वगैरे नेसता तेव्हा सुद्धा त्याच्यावरती अशा प्रकारची जी नोजपिन आणि सिल्वर ज्वेलरी असते ती हवी असते. सो हे तुम्ही एकदा घेऊन ठेवलं तर तुम्ही डिफरंट नोजपिन्स डेफिनेटली तुमच्या डिफरंट लुक्स बरोबर कॅरी करू शकता आणि ती अतिशय सुंदर दिसतात. सो अशा प्रकारे ही सिल्वर ज्वेलरी जी आहे ती मी तुमच्याबरोबर इकडे शेअर केलेली आहे आणि असे बरेच असे ऑप्शन्स आहेत जे तुम्हाला ऑनलाईन बघायला मिळतील. पण त्याच्यातही जे माझ्याकडे अवेलेबल आहे ते मी सगळे तुमच्याबरोबर इकडे शेअर केलेले आहे. सो डेफिनेटली तुम्ही हे चेकआउट करू शकता, तुमच्यासाठी ऑर्डर करू शकता आणि नंतर सुद्धा तुम्ही डेफिनेटली हे यूज करू शकता, स्टाईल करू शकता. सो आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटूया आपण असा छान मस्त व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.